संगमनेर येथील सुनील किसन जाधव यांच्या मालकीची 35,000 रुपये किमतीची एक बजाज प्लॅटिना 100 या मॉडेलची काळ्या रंगाची मोटरसायकल दिनांक 17 डिसेंबर 2016 रोजी चोरीस गेली। जाधव यांनी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला। सदर गाडी गुप्तरित्या तपास करून पोलिसांनी ताब्यात घेतली। त्याचबरोबर आणखी 4 गाड्याही ताब्यात घेतल्या। या चोरीत अल्पवयीन मुले असल्याचे निदर्शनात आले आहे। हा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल इस्माईल शेख, पोलीस बाळासाहेब आहिरे, पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष शेरकर, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय हासे, पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल रमेश लबडे, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास पालवे यांनी पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याच्या चोरीची उकल केली। इतर सापडलेल्या 4 मोटरसायकलचे मूळ मालकांचा तपास चालू आहे। विधी संघर्ष बालक 3 मिळाले, त्यांच्याकडे मी चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर आम्हाला 5 गाड्या त्यांच्याकडून आम्हाला मिळाल्या चोरी गेलेल्या। सदरच्या गाड्या कोणाची याची माहिती कळाली? याची समज त्यातल्या एक लगेच बोलवला, त्यांनी फिर्याद दिली, त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला। या दोघांना अटक केलेली आणि विधी संघर्ष बालक असल्यामुळे त्यांना काही अजून अटक करण्यात आली नाही। अटक करू शकत नाही आम्ही त्यांना। ताब्यात घेऊन त्यांना नगर न्यायालयामध्ये हजर करायची तजवीज ठेवलेली आहे आम्ही तशी। अजून सध्या त्यांना काही ताब्यात घेतल्या नाही त्या मुलांना। यात अजूनही काही गाड्या चोरीला गेल्याचे असं तक्रारी आपल्याकडे दाखल आहे। या संदर्भात आपला काय तपास चालू आहे? आणखी काय यांच्याकडून गाड्या मिळतात का कसून त्यांच्याकडे कसून आम्ही तपास करत आहे, मिळायची शक्यता आहे त्यामध्ये। सदर आरोपी हे संगमनेर तालुक्यातले आहे का बाहेरचे? आपल्या तालुक्यात संगमनेर तालुक्यात। ऑस्कर न्यूज साठी राजेंद्र अमरेंसह शावीद शेख, संगमनेर।